ओके. खरं सांगायचं तर ही रेसिपी मला पहिल्यांदा जमली नाही, दुसऱ्यांदाही नाही. पण आज फायनली ती जमली आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे, की मी कुठं चुकत होते आणि ती पहिल्याच वेळी बरोबर कशी करायची ते. तर आज आपण बनवतोय पातोडी रस्सा. मस्त खानदेशी पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आधी आपण पातोडी बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घातलंय. त्यामध्ये ठेचलेला लसूण आणि जिरं घातलंय. पातोड्यांची टेस्ट वाढवण्यासाठी मी लसूण जरा जास्तच घेतलंय. त्यानंतर त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ टाकून हे व्यवस्थित परतून घेणार आहे. आता यामध्ये मी थोडं गरम पाणी ॲड केलंय. थोडीशी पाण्याला उकळी आली, की त्यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घातलंय. ट्राय करा, की बेसन पिठाच्या गुठळ्या नाही बसल्या पाहिजे म्हणून मी इथे गरागर त्याला फिरवते. कारण पातोड्याचं पीठ जेवढं प्लेन असेल, तेवढ्या तुमच्या पातोड्या व्यवस्थित येतील. गुठळ्या बसायला नको म्हणून मी कंटिन्यू 2-3 मिनिटं याला व्हिस्क करून घेते आहे. आणि हे सर्व आपण लो टू मीडियम फ्लेमवरच करतोय. जेव्हा हे सर्व पाणी अब्सॉर्ब करेल आणि चमच्याला ते चिकटणार नाही, त्यावेळी मी त्यावर झाकण ठेवून हे 2-3 मिनिटं शिजवून घेणार आहे. आणि नंतर आपण गॅस बंद करून हे असंच वाफेत थोड्या वेळासाठी असू देणार आहोत. जोवर हे मिक्सचर वाफेवर होतंय, तोवर मी एका प्लेटला ग्रीस करून घेणार आहे. त्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि व्यवस्थित पसरवलंय. म्हणजे आपल्या पातोळ्या त्यावर चिपकणार नाही. आता मी पातोळ्यांचं मिक्सचर याच्यावर ॲड केलं आहे आणि व्यवस्थित त्याला इव्हनली स्प्रेड करून घेणार आहे. ट्राय करा की हे थोडंसं जाडसरच ठेवा, म्हणजे एकदम पतलंही नको आणि एकदम जाडही नको. आपण जसं काजू कतली वगैरे अ, ची साईज असते तशा साईजमध्येच आपण त्या बॅटरला स्प्रेड करणार आहोत. आता इथे मी वरून ओलं खोबरं आणि कोथिंबिरीने गार्निशिंग केलेली आहे आणि आता आपल्याला याला इव्हनली कट करायचं आहे. म्हणजे मी डायमंड शेपमध्ये कट केलंय. तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकतात. आता माझी प्रिव्हियसली इथे एक चूक कशी झालेली, म्हणजे माझं पातोळ्यांचं मिक्सचर हे फारच कोरडं व्हायचं आणि हवं तसं पातोळ्या मला कधी कटच करता नाही आल्या. तर मी ह्यावेळी थोडं जास्त पाणी घालून याला मंद आचेवर 2-3 मिनिटासाठी वाफवू दिलं होतं आणि त्यानंतर जो काही चेंज आलाय तो तुम्ही आता बघूच शकताय. म्हणजे फायनली मी म्हणू शकते, की माझी पातोळ्याची रेसिपी सक्सेसफुल झाली आहे. आता आपण इथे रस्सा बनवण्याची तयारी करतोय. त्यासाठी मी एक मीडियम साईजचा कांदा आणि एक छोट्या साईजचा कांदा गॅसवर डायरेक्ट भाजून घेतला होता आणि एक छोटं खोबऱ्याचं तुकडंही त्यामध्ये होतं. आता ही भाजी मी 2 लोकांसाठी बनवते. त्याच्या अकॉर्डिंग मी कांदे आणि खोबरं घेतलं होतं. तुम्ही कमी जास्त ते करू शकतात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण आणि कोथिंबिरीची देठ हे सगळं ॲड करून आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये मी तेल टाकलंय. त्यामध्ये मी जिरं, मोहरी, दालचिनी, इलायची, तेजपत्ता, थोडेसे कढीपत्ता ॲड केलाय. आता त्यामध्ये वाटण घालून हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत ते ऑइल सेपरेट करत नाही तोपर्यंत. हे मी हाय टू मीडियम फ्लेमवर चेंज करून परतून घेतलं आहे. आता त्यामध्ये आपण आपले नॉर्मल मसाले घालणार आहोत, जसं की लाल मिरची पावडर, हळदी, धनिया पावडर, थोडंसं गरम मसाला ॲड करा आणि हे व्यवस्थित मिक्स करून थोडं-थोडं पाणी ॲड करा, म्हणजे त्याला तेल तरी चांगली येईल. शक्य झाल्यास तुम्ही गरम पाणीच भाजीमध्ये टाका, कारण भाजीची चव ही बेटर लागते जेव्हा तुम्ही गरम पाणी कुठल्याही भाजीमध्ये ॲड करता त्यावेळेस. सो मी इथं पाणी गरम केलेलं होतं आणि तेच पाणी मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता ते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आणि हे 2-3 मिनिटासाठी अ, झाकण ठेवून त्याला व्यवस्थित शिजू देणार आहोत. ट्राय करा की हा रस्सा थोडासा पातळच असेल, कारण आपलं पातोडी ही घट्ट असते आणि रस्सा हा थोडासा पातळच हवा. आता वरून मी कोथिंबीर घालून हे व्यवस्थित गार्निश करून गॅस बंद करणार आहे. आणि अशा प्रकारे आपला गरम-गरम पातळवडी रस्सा रेडी आहे. तुम्ही चपाती, भाकरी, राईस कशासोबतही याला एन्जॉय करू शकता. रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की करा. थँक यू.